नमस्कार मंडळी. गुढीपाडव्याच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. हे नवीन वर्ष, हे मराठी नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धीचं आणि चांगलं आरोग्याचं दावो, हेच मी स्वामींचरणी प्रार्थना करेल. चला तर मग आजच्या आपण रेसिपीकडे वळूया. आज आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडवा निमित्त आज मी छोटीशी सिंपलशी अशी थाली केली आहे, ती तुमच्याशी मी आज शेअर करते. तर इकडे आपण आज बासुंदी बनवणार आहोत. तर बासुंदी करण्यासाठी मी पसरट अशी कढई घेतली, ती मी गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले कपभर आणि वरून मग अर्धा लिटर मी दूध टाकून घेते. हे फक्त 2 माणसाचं प्रमाणातलं मी बनवते. दूध आपल्याला चांगल्या हाय फ्लेमवर तापवून घ्यायचे आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही बासुंदी तयार होऊन जाते. एकदम हाय फ्लेमवर ठेवायचे आणि आपल्याला ते सतत ढवळत आणि हलवत राहायची आहे बासुंदी. साईडने बघा त्याला साई आलेली आहे बासुंदीला, तर तीही आपण त्यामध्ये खरडून त्यातच आपल्याला टाकून घ्यायची आहे. अशा पारंपरिक पद्धतीने आपण आज ही बासुंदी बनवणार आहोत आणि खूपच चविष्ट आणि खूपच सोप्या अशा पद्धतीची, जास्त काही सामान नाही, जास्त काही तामझाम नाही. अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही बासुंदी रेडी होऊन जाते आणि खूपच दाटसरपणाही याला आपण आणणार आहोत. बघा, मी एक सिक्रेट त्यामध्ये टाकणार आहे दाटसरपणा येण्यासाठी. व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तुम्ही. यामध्ये आपल्याला सतत ते हलवायचं आहे, दूध सतत ढवळायचे, आपल्याला हाय टू फ्लेमवर ठेवायचं आहे. नाहीतर हाय टू फ्लेमवर ठेवाल आणि बाकीचे दुसरी कामं करत बसाल, असं नाही करायचं. कंटिन्यू त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट होऊन आपल्याला ती बासुंदी अगोदर पूर्ण करून घ्यायची 10 मिनिटातच. साईडने त्याला जर साई आली की ती पटकन लगेच काढून त्यामध्ये लगेच टाकून घ्यायची आहे, कारण जर नाही काढली तर मग ती पटकन ती साई निघत नाही. इकडे चमच्याला साई लागली तर ती आपण त्या दुसऱ्या एका छोट्या चमच्याने साई काढून घेऊया आणि त्यातच टाकूया. अशी खूप मलाईदार आणि रस्सेदार मस्त आपली ही बासुंदी रेडी होऊन जाईल. अजूनही थोडीशी पातळ आहे बासुंदी. यामध्ये आपण थोडंसं आता जायफळ टाकून घेऊया. चिमूटभर जायफळ यामध्ये किसून टाकणार आहोत आपण. आता ते आपण ह्या मोठ्या चमच्याने चांगलं त्यामध्ये मिक्स करून घेऊया. याला जास्त दाटही नाही करायचे, नाहीतर दाट झालं तर ते रबडीसारखं दिसेल. आता हे अजून थोडंसं घट्ट होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक सिक्रेट टाकायचं आहे. इथे आपण 2 चमचा साखर टाकणार आहोत. तुम्ही कमी गोड खात असाल तर 1 चमचा साखर टाका. इथे मी 2 चमचा साखर टाकून घेतली आहे. आता यामध्ये आपण काजू आणि बदाम हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि त्याची जी पावडर आहे ती पावडर आपण या उकळत्या बासुंदीमध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे चांगला आपल्या बासुंदीला दाटसरपणा येईल. यामध्ये आपण खवा किंवा कुठलीही मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर कशाचाही यामध्ये वापर केलेला नाही आहे. तरीही बघा कशी दाटसर आपली बासुंदी ही रेडी होणार आहे. इथे मी या ड्रायफ्रूटच्या कटरच्या सहाय्याने मी हे सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घेणार आहेत. मी हे मिशोवरून मागवलं आहे आणि हे खूप मला हेल्पफुल ठरलं आहे आज.
इथे ड्रायफ्रूट सगळे कट करून घेतले. आता या बासुंदीमध्ये टाकून घेऊया. सगळे टाकून घेतल्यावर परत एकदा त्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया. बघा कसा दाटसरपण आलाय आपल्या बासुंदीला. तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही टाका. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकली केसर. आणि केसर न टाकताही बघा किती मस्त कलर आलाय आपल्या बासुंदीला. इथे मी वेलची पावडर बारीक करून घेतली आहे. त्यामध्ये मी साखर टाकून मग मिक्सरमध्ये हिरवी वेलची पावडर बनवून घेतली. आता ती बासुंदीमध्ये थोडीशी 1 चमचा टाकून घेतली आहे मी. तेही पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा कसा दाटसरपण आलाय आपल्या बासुंदीला. एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने आपण ही बासुंदी बनवली आहे. आता यामध्ये आपल्याला एक साहित्य टाकायचे राहिले ते म्हणजे चारोळे. आपण ते चारोळे सगळ्यात शेवट टाकून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे पीठ मळण्यासाठी पुऱ्या करण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. आणि आपल्या पुऱ्या जास्त वेळ टम्म फुगून राहण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचा तेल गरम करून टाकून घेणार आहोत. यामध्ये मी रवा किंवा मैद्याचा वापर नाही केला आहे. तरीही आपल्या पुऱ्या एकदम अशा टम्म फुगलेल्या जास्त वेळ राहणार आहेत. आणि खायलाही खूप खुसखुशीत लागणार आहे या तेल टाकल्यामुळे. फक्त या पुऱ्या आपल्याला गव्हाच्या पिठापासून बनवायच्या आहे, विदाऊट रवा, विदाऊट मैदा. ते तेल त्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं 1 चमचा मीठही टाकून घेतलं आहे मी अगोदर त्यामध्ये. ते पीठ मी आता मळून बाजूला 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे. आणि इकडे बासुंदी एका भांड्यामध्ये काढून घेतली. आता त्यामध्ये मी सगळ्यात शेवट चारोळे टाकून घेतले. चारोळे तुम्ही अगोदरही टाकू शकता, पण मी सगळ्यात शेवट टाकले. कारण मग ते अगोदर टाकले की ते पूर्ण असे एकदम असे नरम पडतात आणि ते खायला चांगले नाही लागत. त्यामुळे मी सगळ्यात शेवट टाकले. इकडे मी गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यामध्ये तेल तापायला ठेवले आणि आपण पुऱ्या लाटता लाटता तळून घेणार आहोत. आणि पुऱ्या लाटताना खाली अजिबात पिठाचा वापर न करता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. पिठाचा वापर करून तुम्ही जर पुऱ्या लाटल्या तर त्यांचे जे पीठ आहे तर ते तेलामध्ये सुटतं आणि आपण ते तेल परत यूज करू शकत नाही. काळपटपणा त्या तेलाला येतो. इथे एक पुरी रेडी झाली. मी ती आता तेलामध्ये सोडते. अशाच प्रकारे आपण या पटपट लाटता लाटता पुऱ्या तळून घेणार आहोत सगळ्या. तेल चांगलं तापलं की आपल्या पुऱ्या पटापटा रेडी होऊन जाणार आहेत. इकडे बघा पुरी चांगली टम्म फुगली आहे आपली. आजची जी थाली आपण बनवली आहे ती खूपच सिंपल, साधी, सिंपल आणि खूपच अशी म्हणजे 20 ते 30 मिनटात होणारा हा स्वयंपाक आहे. 20 मिनटाच्या आतच हा जेवण बनवून रेडी झालेलं. इकडे आता सगळ्या पुऱ्या रेडी झाल्या आहेत. सगळ्या तळून झाल्या, करून झाल्या. आता आपण आमटी करायला घेणार आहोत. हरभऱ्याच्या डाळीची आमटी करणार आपण. इकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी आपण तडतडू दिली आणि मग नंतर जो वाटलेला मसाला आहे मिक्सरमधून आपण तळून घेतो. वाटणामध्ये मी कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं वगैरे बारीक करून घेतलेलं मी अगोदर भाजून घेतलं. मग बारीक करून आपण तो मसाला त्यामध्ये टाकला आणि 1 चमचाच आपला जो खायचा मसाला आहे, घाटी मसाला घरगुती, तो टाकून घेतला. इकडे डाळ शिजली आहे चांगली आपली.
पण थोडीशी आपण काय करूया, ती मेशरच्या च्या सहाय्याने आपण ती मॅश करून घेऊया. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा तळून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. अवघ्या 20 मिनिटात आपला हा स्वयंपाक रेडी होणार आहे. इकडे बघा मसाल्याला चांगल्या प्रकारे तेलही सुटले. थोडंसं पाणी टाकून परत आपण ते आलटून पलटून मसाला भाजून घेऊया तेलामध्येच. थोडा वेळ झाकण ठेवून घेऊया. चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत आपण त्याला चांगलं भाजून घेऊ. इकडे आपला जे आमटीचा मसाला आहे तो चांगल्या प्रकारे भाजले गेला आहे. आता जी डाळ आहे ती आपण त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि 1 ग्लासभर पाणीमध्ये पाणी टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर चिरून वरून टाकूया. आता याला एक उकळी येण्याची वाट बघूया आणि मग आपण ताट करायला घेऊ नंतर. एक ग्लास पाणी टाकले मी त्यामध्ये. इकडे आपला आता ताट करून घेऊया. आपलं गुढीपाडवा स्पेशल थाळी आपण बनवली. खूपच सिंपल आणि खूपच मिनी थाळी आहे ही. खूप छोटी थाळी आपण आज बनवली आहे. सिंपल असा हा स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे गुढीपाडवा स्पेशल. पुऱ्या ठेवून घेतल्या बघ. आत्तापर्यंत त्या इतका वेळ झाले तरीही पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या आहेत. बासुंदी काढून घेऊया वाटीमध्ये. आमटी काढून घेऊया आणि आमटीच्या शेजारी भातही ठेवून घेऊया आपण. आजची ही आपली मिनी थाली गुढीपाडवा स्पेशल थाली रेडी झाली आहे. तर आजची ही आपली मिनी थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जाओ. आजची ही थाली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत